नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टेट बोर्ड मॅथ्स सब चॅनलवर। तर आज आपण शिकणार आहोत प्रॅक्टिस 3 चॅप्टर नंबर 1 जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन। ठीक आहे, भौमितिक रचना। तर याआधी आपण चॅप्टरचे 2 सराव संच शिकलेले आहोत, तर ते तुम्ही बघून घ्या। तर बघा, ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये काय आहे, तर आपला प्रश्न पहिला आहे, ड्रॉ अँगल्स विथ द मेजर्स गिवन बिलो। आपल्याला काही मेजरमेंट दिले आहेत त्यांनी, त्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, ट्रायंगल काढायचं आहे। तर बघूया आपण। तर आपल्याला काय काढायचं आहे, ट्रायंगल MAT काढायचं आहे। काय दिलं आहे, लेंथ दिली आहे बघा, काय आहे, MA इक्वल टू 5.2 सेंटीमीटर, मेजरमेंट ऑफ एंगल A, ठीक है, इक्वल टू 80 डिग्री, लेंथ ऑफ AT इक्वल टू 6 सेंटीमीटर आपल्याला काढायचं आहे ट्रायंगल MAT। तर आपण आधी काय काढूया, रफ डायग्राम काढूया, कच्ची आकृती। ठीक आहे, तर आपण आता एक रफ फिगर काढू। पण इकडे अशी साईडला रफ फिगर काढू, म्हणजे आयडिया येऊन जाईल तुम्हाला। ही रफ फिगर फ्री हँड काढली तरी चालते, याला काही डायमेन्शन वगैरे घ्यायची आवश्यकता नाही। फक्त आपल्याला कसे डायग्राम काढायचे ते काढायसाठी आपल्याला ही रफ फिगर काढावी लागते, डायरेक्ट पण काढलं तरी चालेल। तर बघा, आता त्याने काय दिलं आहे, 80, म्हणून आपण पहिल्यांदा काय घेतलं, 80 म्हणजे आपला बेस झाला। 80 किती दिले, 6 सेंटीमीटर। आणि मग काय दिलं आहे, अँगल, अँगल 80 डिग्री, कुठला, A। तर हा झाला 80 डिग्री। ही कच्ची आकृती आहे, रफ फिगर। आणि मग काय दिलं आहे, AT इक्वल टू 6 सेंटीमीटर, हे झालं आहे आपलं लेंथ MA। ठीक आहे, MA इक्वल टू 5.2 सेंटीमीटर। तर आता हा M आहे, M आणि A, MA इक्वल टू 5.2 सेंटीमीटर। ओके, ही झाली आपली रफ फिगर। आपण आता फेअर काढूया। इथे काय दिलं आहे, 2 साईड दिल्या आहेत आणि एक अँगल दिला आहे, त्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, ट्रायंगल काढायचं आहे। तर आपण बेस काय घेतला, 80 इक्वल टू किती घेतला, 6 सेंटीमीटर आपल्याला दिलेला आहे। तर बघा, हे घेतलं आपण इथं 6 सेंटीमीटर, ह्याला नाव दिलं A आणि हा झाला T, 6 सेंटीमीटर। आता बघा, इथं रफ फिगरमध्ये काय दिलं आहे तुम्हाला, अँगल दिला आहे, अँगल किती, 80 डिग्रीचा। तर आपण प्रोटेक्टर घेऊया आणि बरोबर ह्या लाईनला मॅच होईल असं हे 0ची लाईन ठेवायची आणि पॉईंटवर बरोबर तो पॉईंट ठेवायचा। आपल्याला किती, 80 डिग्री हवे, नाही 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 80। ओके, हा झाला तुमचा 80 डिग्री। आता आपण इथून रे काढूया। हा जो पॉइंट आहे आपण याला जोडलं, आपण इथून रे काढला। आता काय करायचं, आपल्याला काय A आणि M डिस्टन्स दिला आहे 5.2 सेंटीमीटर। तर आपण किती, 5.2 सेंटीमीटर घेणार इथं, हे बघा 5 आणि हे नंतर 2 लाईन छोट्या। ठीक आहे, हे झालं 5.2 सेंटीमीटर। आणि मग इथं हा पॉइंट ठेवला कंपासचा आणि इकडे काय केला, आर्क
ड्रॉ केला. ओके, 5.2 सेंटीमीटरचा. मग नंतर आपण आता ते जोडून घेऊया. हे बघा, हा इथं वर भेटला इंटरसेक्शन पॉईंट. तो पॉईंट आणि हा जो टी पॉईंट आहे हे आपण जोडूया. ठीक आहे, हे जोडलं आपण. तर हा झाला आपला ट्रायंगल. इथं नाव देऊ आपण MAT. ठीक आहे, हा जो अँगल आहे हा किती डिग्रीचा आहे? 80 डिग्री. आणि हे M आणि MA लेंथ MA इक्वल टू किती? 5.2 सेंटीमीटर. यावरून आपल्याला ही मेजरमेंट पण काढता येईल, पण आपल्याला ते काढायला सांगितलं नाही आहे. ठीक आहे, हे असं ठेवून घ्यायचं कंपॉसचं एक टोक. तर बघा, आपला काय झाला ट्रायंगल MAT. जर आपल्याला हे डिस्टन्स मेजर करायला सांगितलं तर आपण इथं एक टोक ठेवू आणि इथं एक टोक आणि मग याला मेजर करूया. ठीक आहे, तर हे बघा किती 7.2 सेंटीमीटर आला. आपल्याला ते मेजर करायला सांगितलं नाही आहे, फक्त ड्रॉ करायला सांगितलं आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 1. आता 2 बघूया आपण. तर हे 5.2 सेंटीमीटर आहे, 6 सेंटीमीटर आणि अँगल A इक्वल टू 80 डिग्री. आता सेकंड बघूया. बघा, सेकंडमध्ये काय आहे? इन ट्रायंगल NTS मेजर अँगल T इक्वल टू 40 डिग्री, लेंथ NT इक्वल टू लेंथ TS इक्वल टू 5 सेंटीमीटर. तर इथं दोन मेजरमेंट काय दिले आहेत? सेम दिले आहेत. म्हणजे हा कुठला ट्रायंगल असेल? समद्विभुज, म्हणजेच काय? आयसोस्केल ट्रायंगल. ओके, आपण याआधी बघितलं आहे. ज्याच्या काय दोन बाजू सारख्या असतात, 2 साइड्स आर इक्वल, तो असते आयसोस्केल ट्रायंगल. ओके, तर आपण याची पण आता रफ फिगर काढूया. इकडे रफ फिगर काढू साईडला. हे तुमच्या फक्त आयडियासाठी आहे. इथे डायमेन्शन वगैरे किंवा मेजरमेंट घेऊन काढत नाही आहे. हा काय 40 डिग्रीचा अँगल आहे इथं. तर हे बघा, ही झाली तुमची काय रफ फिगर. याला फ्री हँड पण काढलं तरी चालेल. हे फक्त आपल्याला आयडिया यायसाठी की कुठलं पॉईंट कुठे असेल. तर बघा, हा काय NTS. तर आपल्याला काय दिलं आहे? अँगल दिला आहे T, म्हणून आपण हा अँगल इथं घेऊया T. म्हणजे आपल्याला हे बेसला असेल तर काढायला इझी जाईल म्हणून. ठीक आहे, म्हणून आता आपण अँगल घेतला T याप्रमाणे. मग आता बाकीच्या साईड्स घेऊया. तर T काय दिला आहे? मग TS. इथं आपण S घेतलं. ओके, किती दिली आहे? 5 सेंटीमीटर. आणि मग TN किंवा NT. इथं N हे पण किती दिले आहे? 5 सेंटीमीटर. म्हणजे ह्या काय दोन साईड्स काय आहेत? इक्वल आहेत. म्हणजे हा झाला काय आयसोस्केल ट्रायंगल. म्हणजेच काय समद्विभुज. समद्विभुज त्रिकोण. ओके, म्हणजे याच्या काय दोन बाजू सारख्या असतील. तर आता आपण फेअर करूया. काय दिलं आहे? 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊया. 5 सेंटीमीटरचा आपण काढूया सेगमेंट. हे बघा, इथून आहे 5 सेंटीमीटर. हे TS
5 सेंटीमीटर सेगमेंट काढले. झालं 5 सेंटीमीटर. आता अँगल किती आहे? 40 डिग्री. तर आपण इथं प्रोट्रॅक्टर ठेवूया टी वरती. ही लाईन बरोबर मॅच करायची, नाही तर मग ते व्यवस्थित होत नाही. ठीक आहे, ही 0ची लाईन आहे, त्या लाईनवर आपण मॅच करून घ्यायची व्यवस्थित. मग आता हा इथं आहे 40 डिग्री. इथून एक रेच काढूया आपण. हा जो पॉइंट मिळाला आपल्याला 40 डिग्रीचा, तिथून एक रे काढला. त्यानंतर काय करायचं आपल्याला? काय 5 सेंटीमीटरचा डिस्टन्स दिला आहे. हे जे 5 सेंटीमीटर आहे, एवढा डिस्टन्स आपण इकडे घेऊन काय करू? आर्क काढू. ओके, आता हे बघा, हा आणि हा पॉइंट. तर आता हा आर्क काढला, आपल्याला इथं इंटरसेक्शन पॉइंट मिळाला आहे. ते दोन्ही जवळपासच होते, थोडा किंचित तो खाली होता. आपण याला काय करूया? जोडूया. ओके, आता हा टी एस, तर इथं काय झालं? एन. हा झाला एन. म्हणजे आपला काय झाला? ट्रायंगल एन टी आणि एस. ही पण किती असेल? 5 सेंटीमीटर. म्हणजे ही आणि ही साईड काय आहे? दोन्ही इक्वल आहेत. आणि आपला अँगल कितीचा आहे? 40 डिग्री. तर बघा, हा झाला आयसोस्केल ट्रायंगल. आता आपण थर्ड बघूया. थर्ड काय आहे? बघा, थर्ड एक्झाम्पल आहे. काय दिलंय? ट्रायंगल एफ यू एन. लेंथ एफ यू इक्वल टू 5 सेंटीमीटर, लेंथ यू एन इक्वल टू 4.6 सेंटीमीटर अँड मेजर अँगल यू इक्वल टू 110 डिग्री. तर बघूया आता आपण काय काढू. पहिल्यांदा याची रफ फिगर, बाजूला याची रफ फिगर काढूया. तर बघा, आता हा काय अँगल 90 पेक्षा मोठा, म्हणजे थोडा अंदाज तर येते आपल्याला, म्हणजे जो अँगल, म्हणजे हा थोडा 90 डिग्रीपेक्षा इकडे मोठा आहे. तर इकडे जाणार आपले. तर आपण ही फक्त रफ फिगर काढूया. याचं कमी जास्त डायमेन्शन होऊ शकतात, कारण डायमेन्शन घेतले नाही आहेत. ही फक्त रफ आहे फिगर आपले. फक्त हा आपला काय अँगल मोठा आहे म्हणून असं साईडला इकडे दाखवलं 90 डिग्रीपेक्षा. तर बघा, आता ही आपली रफ फिगर झाली. एफ यू, याला नाव दिलं एन. तर यू एन किती दाखवलं आहे? 4.6 सेंटीमीटर. अँगल यू 110 डिग्री. एफ यू इक्वल टू 5 सेंटीमीटर. ओके, आपल्याला हे काय 3 डायमेन्शन्स दिले आहेत. आपल्याला ट्रायंगल एफ यू एन काढायचं आहे. तर आपली कच्ची आकृती झाली आहे काढून. तर आपण बघा आता काय काढूया? फेअर काढूया. तर आपण काय घेतलं? यू एन 4.6 सेंटीमीटर. यू एन घेतली 4.6 सेंटीमीटर. झाला यू, झाला एन. त्यानंतर आता इथं यू वरती काय ठेवायचं आहे? आपल्याला हा अँगल काढायचा आहे 110 डिग्रीचा. तर आपण इथं प्रोट्रॅक्टर ठेवूया आणि हे झाले, इकडून मोजायचं असं 90, 100 आणि हे 110. ओके, आता इथून एक रे काढायचं.
हा एक रे काढला आपण. त्यानंतर हा आपला अँगल काय झाला, 110 डिग्रीचा हा अँगल झाला हा. आता इकडे आपल्याला काय दिलं आहे, एफ किती सेंटीमीटर आहे इथं, एफ यू इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणून आता इथं 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊया. हे बघा, हे आपण 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं. 5 सेंटीमीटर वर काय करू, मग आर्क ड्रॉ करू. इथं ठेवलं यू वरती आणि हा काय आर्क, असा आर्क ड्रॉ केला. मग जो आता आपल्याला काय हा इंटरसेक्शन पॉइंट मिळाला इथं, हा बघा, ते याला काय करू आपण जोडून घेऊया. हा आपला पॉइंट कुठला आहे, एफ. ठीक आहे, हे किती सेंटीमीटर होतं, 5 सेंटीमीटर. हे होतं 4.6 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपला काय ट्रायंगल एफ यू एन आपण काय केलं, ड्रॉ केला. हे बघा प्रॉपर. तुम्हाला जर हे पोर्शन एक्स्ट्राचं नंतर इरेज करायचं असेल तर करू शकता, असं पण ठेवलं तरी चालेल. आता आपण 4th एक्झाम्पल बघूया काय आहे. तर बघा आता 4th एक्झाम्पल काय आपलं, इन ट्रायंगल पी आर एस लेंथ आर एस इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, लेंथ पी आर पी किंवा पी आर इक्वल टू 4.2 सेंटीमीटर, मेजर ऑफ अँगल आर इक्वल टू 90 डिग्री. तर बघा इथं हा आपला अँगल कितीचा दिला आहे, 90 डिग्री. म्हणजे काय असेल, राईट अँगल ट्रायंगल असेल हा. तर राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे आपण इकडे काय रफ फिगर ड्रॉ करूया. म्हणजे इथं 90 डिग्री येईल, म्हणजे आपल्याला त्याचा अंदाज येऊन जाईल की कसं असेल ते ट्रायंगल आपल्याला. ठीक आहे, मी इथं मेजरमेंट घेत नाही, फक्त डायग्राम ड्रॉ करते. ओके, तर राईट अँगल असल्यामुळे असं. तर हा कुठला अँगल आहे, हा आर आहे, म्हणून आपण इथं आर नाव दिलं. मग बघा आपल्याला बेस कुठला घेऊ आपण. आता हा आर एस मोठा आहे म्हणून आपण हा बेस घेतला, तर आर आणि एस. ठीक आहे, ते किती आहे, 5.5 सेंटीमीटर. आणि काय आर पी, इथं वर कुठला पॉईंट असेल, मग पी किती आहे, तर 4.2 सेंटीमीटर. ही आपली काय झाली, रफ फिगर झाली. आता आपण फेअर करूया इकडे. तर आपण काय बेस काय घेतला, आर एस घेतला. तर आर एस किती आहे, 5.5 सेंटीमीटर. ओके, आता हे आपण सेगमेंट ड्रॉ केली 5.5 सेंटीमीटरची आर एस. ओके, हे दिले आहे आपल्याला आर एस 5.5 सेंटीमीटर. आपण आता अँगल ड्रॉ करूया 90 डिग्रीचा. आर पॉईंटवर व्यवस्थित प्रोटेक्टर ठेवला. ही 0ची लाईन याला मॅच केली आणि काय आपण 90 डिग्रीचा इथं अँगल काढला. आता इथून काय काढायचं, रे काढायचं. इथून 90 डिग्रीचं इथं काय असेल, इथं 90 डिग्री. ओके, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल होईल तुमचा.
आणि आपल्याला बघा लेन दिली आहे पी आर इक्वल टू किती 4.2 सेंटीमीटर. पी आर म्हणजेच काय आर पी. ठीक आहे, तर 4.2 आपण डिस्टन्स घेऊया. हे बघा आता हे 4 आणि हे नंतर 2 लाईन्स. ओके, हे बघा आपण काय 4.2 डिस्टन्स घेतला आणि याला हे एक आर्क ड्रॉ केला. बघा ह्याला काय इंटरसेक्ट होणार आहे आर्क ड्रॉ केला. आपल्याला हा पॉईंट मिळाला. त्याच्यानंतर हे 2 पॉईंट काय केले जॉईन करून घेतले. हा कुठला पॉईंट होता आपला पी. हा डिस्टन्स 5.5 सेंटीमीटर आहे 4.2 सेंटीमीटर. ठीक आहे, आपला हा काय मिळाला हायपोटेनस कर्ण. ठीक आहे, पी एस. हा काय आहे आपला राईट अँगल ट्रायंगल. ओके, हा चला आपला राईट अँगल इथं लिहूया आपण, इथं दिसेल. हा काय झाला आपला राईट अँगल ट्रायंगल. कारण याचं एक मेजरमेंट अँगलचं काय 90 डिग्री आहे म्हणून हा झाला राईट अँगल ट्रायंगल. ओके, अशा प्रकारे मित्रांनो हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तर पुढे आपण प्रॅक्टिस सेट 4 घेऊया. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर थँक्यू.